नमस्कार मैत्रिणींनो, हेल्दी चॉईसेस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाचे पराठे व सूप कसे बनवायचे हे बघणार आहोत. यासाठी अर्धा किलो मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे. त्या कापून त्याची साल काढून घेतली आहे. सोबतच लसूण, आले, जिरे पेस्ट करून घेतले आहे. प्रथम शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया. यासाठी एक वाटी पाणी मी घातले आहे. शेंगा छान शिजल्या आहे. मॅशरच्या साहाय्याने शेंगा मॅश करून घेऊया. घर बाजूला करण्यासाठी मी येथे गाळणी घेतली आहे. छान घर बाजूला निघला आहे. सोबतच एक वाटी थोडेसे पाणी घालून परत एकदा घर बाजूला करू आणि चौथा वेगळा करू. दोन वाटी घर बाजूला निघला आहे. पराठ्यासाठी 1 वाटी कणिक, यामध्ये लसूण आले पेस्ट, धनेपूड 1 चम्मच, जिरेपूड, हळद, लाल तिखट, 1 टेबलस्पून तीळ, ओवा, चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून आमचूर पावडर घालून थोडा थोडा गर मिसळून कणिक मळून घेतली आहे. भिजलेल्या कणकेचा गोळा 10 ते 15 मिनिटांनी झाकून ठेवला आहे. त्यानंतर 10-15 मिनिटांनंतर छान मळून घेऊया आणि पराठा बनवून घेऊया. तवा गरम झाला आहे. थोडेसे तेल घालून पराठा दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया. अशा प्रकारे पराठा रेडी झाला आहे. पराठ्यासोबत फोडणीचे दही कसे बनवायचे हे बघूया. 1 वाटी दही, यामध्ये फोडणी तयार करून घेऊया. मंद आचेवर एका कढईमध्ये तेल घालून जिरे, मोहरी, हिरवी मिरची, हळद, कढीपत्ता, चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर,
घालून तडका दहीवर घालूया. फोडणीचे दही तयार झाले आहे. पराठ्यासोबत अतिशय चविष्ट लागते. आता सूप बनवूया. यासाठी 1 वाटी गर बाजूला करून ठेवला होता, तो वापरूया. एका कढईमध्ये मंद आचेवर थोडेसे तेल घालून किंवा बटरही चालेल, त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे पावडर, लसूण, अद्रक अगदी बारीक कापून घेतलेले, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून गर घालूया. एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. सूप रेडी आहे. त्यामध्ये मिरे पावडर घालूया.